जे उद्यान आहे ना, या उद्यानाची वेळ आहे सोमवार ते शुक्रवार सकाळी 5 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत. आणि शनिवार रविवारी सार्वजनिक सुट्टी असते सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत. असं बघू शकता तुम्ही या उद्यानात तुम्हाला कधी यायचं आहे त्याची वेळही तुम्हाला माहिती आहे. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सगळ्यांना माहितीच आहे की मुंबईमध्ये मी आलेली आहे. तर म्हटलं चला सुरुवात करूया इकडच्या ब्लॉग्सची. तर सगळ्यांना कदाचित मुलुंडकरांना किंवा ठाणेकरांना माहीत असेल, पण खूप कमी अशा लोकांना माहीत आहे की आरमॉलच्या मागे एक छोटंसं सुंदर असं गार्डन आहे. आणि याला आहे ना म्हणजे असं छुपा रुस्तम गार्डन असं म्हणतात, कारण खूप कमीत कमी लोकांना माहीत आहे. सो त्यासाठीच मी हा आजचा ब्लॉग बनवत आहे. कारण का लोकांना कळावं की इथे आरमॉलच्या मागे गार्डन आहे. कारण काही लोक कसं मॉलमध्ये येतात फिरायला आणि त्यानंतर आपल्याला रिलॅक्स हवं असतं कुठेतरी शांत बसण्यासाठी. तर हे शांत बसण्यासाठी मस्त सुंदर असं गार्डन आहे. त्यामुळे म्हटलं चला हा ब्लॉग बनवूया. तर आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते. माझ्या ब्लॉगचा आनंद घेत राहा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात. आणि अजून एक तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉग बघायचे हे देखील मला कमेंटमध्ये कळवा. आणि आजच्या ब्लॉगला सुरू करूया या मॅसेज. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी या गार्डनमध्ये आलेले आहे. तुम्ही ओव्हरलुक पूर्ण बघितलाच असेल. छोटंसं गार्डन आहे पण खूप सुंदर गार्डन आहे. या बाजूला जर तुम्ही बघाल ना इकडे या साईडला आहे ना मुलांना खेळण्यासाठी म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी काही इक्विपमेंट आहेत. कारण का प्रत्येक गार्डनमध्ये आपण गेल्यानंतर छोटे काही इक्विपमेंट असतातच. तर हे छोटेसे इक्विपमेंट त्यांनी ठेवले जसं की घसरगुंडी, सीसॉ वगैरे हे छोटे छोटे इक्विपमेंट ठेवलेले आहेत. आणि इकडून जर आपण या साईडला जातो या साईडला गेल्यानंतर आपल्याला बसण्यासाठी वगैरे म्हणजे तुम्हाला माहिती आहे गार्डन म्हटल्यानंतर तिथे कपल्स हे येणारच. पण इथे खूप कमी कपल्स येतात. काही लोकांना जर हे गार्डन माहीत असेल तर त्यांना माहीत असेल की ते कपल्स खूप कमी येतात. त्यामुळे खूप बेस्ट आहे. पण कपल लोकांसाठी वगैरे बसण्यासाठी इकडे आहे. आणि अजून एक इथे एक मेन अट्रॅक्शन आहे पाठीमागे. एक सुंदर असं ना पाणी येतं. पण आता मी दुपारच्या वेळेस आल्या कारणाने तुम्हाला मी ते शो करू शकत नाही आहे. पण हाच व्लॉग मी सुची डायरीज या चॅनलवरती सुद्धा टाकलेला आहे जो की हिंदीमध्ये आहे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. वाटल्यास मी बघून घ्या. त्याच्यामध्ये पूर्ण व्ह्यू आहे. तो थोडा व्ह्यू तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यानंतर बघूया अजून आपल्याला काय एक्सप्लोर करता येतं. तर नक्की माझ्यासोबत व्हिडिओ बघा. सो बघू शकता तुम्ही इकडे मुलांना खेळण्यासाठी जसं मी म्हटलं तर इकडे आहेत ते. सो दुपारची वेळ असून सुद्धा इथे खूप लोक म्हणजे छोटी मुलं खेळत आहेत. आणि इकडे पण अजून घसरगुंडीसारखं आहे. दाखवते मी तुम्हाला. खूप सुंदर असं गार्डन आहे. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे इथे जे तुम्ही आता बघताय ना इथे खूप सुंदर असं आपण फोटोशूट करू शकतो. कारण का हे असं सेम आहे ना अंधेरीच्या एका गार्डनमध्ये आहे. आणि बाराबंगल्यामध्ये सुद्धा असं थोडंसं अशी झलक आहे. त्यामुळे इथे फोटोशूट करण्यासाठी खूप बेस्ट प्लेस आहे. बघू शकता तुम्ही. इकडून या साईडला आहे ना एंट्री आहे. ते समोरून तुम्ही बघितलंच असेल स्टार्टिंगला. तर ही या साईडला एंट्री आहे. आणि एंट्रीनंतर तिथे त्या साईड या साईडला जे दिसतंय ना इथे रात्री 4 वाजताच्या नंतर म्हणजे संध्याकाळी 4 नंतर सुंदर असं पाणी पण इथे पडतं. आणि बघू शकता तुम्ही ठिकठिकाणी डस्टबिन वगैरे आहे जेणेकरून आपण स्वच्छता व्यवस्थित राखू शकतो. आणि हे सगळ्यात मेन अट्रॅक्शन फोटो सेशनसाठी. बघा व्ह्यू पण इतका कडक दिसतोय ना. फोटो इतके सुंदर येतात तिथे.
गार्डन कसं वाटतंय मला आवर्जून कळवा. कमेंटमध्ये सांगा की हे गार्डन तुम्हाला आवडलं आहे की नाही, आणि किती लोकांना हे माहीत आहे गार्डन हे देखील मला कमेंटमध्ये कळवा. कारण का इथे कमेंट येणं गरजेचं आहे. कारण मी स्वतः आज ठाणे मुलुंडमध्ये इतकी वर्ष राहते, पण मला आता रिसेंटली एक 2-3 महिन्यापूर्वी हे गार्डन कळालं. त्यामुळेच कोणाकोणाला माहीत आहे त्यांनी नक्की कमेंट आवर्जून करा. तर पाहू शकता तुम्ही, मी तुम्हाला आहे ना हे जे गार्डन होतं या गार्डनचा तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवला. छोटंसं सुंदर आणि मला तरी खूप जास्त आवडलं. ह्या गार्डनचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एकच होता की जवळपासचे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे, पण जे लांबून येतात त्यांना रिलॅक्सेशनसाठी हे गार्डन खरंच खूप उत्तम आहे, खूप सुंदर देखील आहे. तुम्ही बघू शकता खूप चांगली निगराणीसुद्धा घेतलेली आहे, स्वच्छता देखील खूप सुंदर आहे. तर मला तरी हे गार्डन खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला आवर्जून कळवा, आणि आपला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग आहे. तोपर्यंत धन्यवाद.